हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आर्टिकल्स टॉपिक मध्ये आपण आतापर्यंत बघितलं की आर्टिकल्स कधी वापरायचे, त्याचबरोबर कधी वापरायचे नाहीत याबद्दल देखील आपले काही नियम बघून झालेले आहेत. आज आपण आणखीन काही नियम बघणार आहोत जिथे आपल्याला आर्टिकल्स अवॉइड करायचे आहे आणि या सगळ्या रूल्सचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. पुस्तकात ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातील. मात्र या व्यतिरिक्त इतरही अनेक एक्स्ट्रा पॉइंट्सचा आजच्या लेक्चरमध्ये समावेश असणार आहे. लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा, कुठलाही पार्ट स्किप करू नका, कारण तुमचं कन्फ्युजन दूर होण्यासाठी, डाऊट क्लिअर होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मदतच होणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये नोट्स काढायला विसरू नका, गरज पडणार आहे आज नोट्स काढण्याची. लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची सुरुवात आपण एका खूप इंटरेस्टिंग पॉइंटनी करणार आहे. काही जागा असतात, काही प्लेसेस असतात, काही बिल्डिंग्स असतात. कोणतीही जागा, त्या जागेबद्दल जेव्हा आपण वाक्यात उपयोग करत असतो तिथे जर आर्टिकल्स वापरले तर त्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात. त्यामुळे शक्यतो या नावांच्या सोबत इथे जे काही आपण लिस्ट बघणार आहे त्यांच्यासोबत एकतर आर्टिकल वापरायचंच नाही, आणि जर वापरलं तर त्याचे अर्थ कसे बदलतात याबद्दल डिस्कशन सुरू करूयात. स्कूल, कॉलेज, होम, चर्च, टेम्पल, सी, वर्क, बेड, टेबल, हॉस्पिटल, मार्केट, प्रिझन, कोर्ट, हे जे प्लेसेस आहेत यांच्या नावाच्या आधी आपल्याला आर्टिकल्सचा वापर करायचा नाही. इथे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे आपण थोडक्यात नंतर बघूयात. सुरुवातीला आपण वेगळे एक्झाम्पल बघूयात. मी जर म्हटलं ही इज इन द हॉस्पिटल आणि आपण आणखीन एक वाक्य बनवलं ही इज इन हॉस्पिटल, तर या वाक्यांचे अर्थ कसे बदलणार आहेत बघा. आता आपल्याला माहिती आहे की हॉस्पिटल हा शब्द आपण एखाद्या आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी आपण ती जागा आहे असं सांगतो. मग या जागेचा एक हेतू आहे, एक पर्पज आहे, ठीक आहे, म्हणजे त्याचा एक विशिष्ट वापर आहे. त्या व्यतिरिक्त जर त्याचा वापर होणार असेल तर आर्टिकल दचा वापर करायचा. पण ती गोष्ट ज्या कामासाठी नेमून दिलेली आहे, ज्या हेतूने ती गोष्ट, ती जागा आपण बनवलेली आहे, तिथे मात्र आर्टिकल्सचा वापर करायचा नाही. म्हणजे आता हॉस्पिटल हे उपचारांसाठी असतं, तर याच्या आधी आपण आर्टिकलचा वापर नाही करायचा जर ती व्यक्ती तिथे ऍक्च्युली उपचार घेण्यासाठी गेली असेल तर. एक्झाम्पल बघा, ही इज इन हॉस्पिटल याचा अर्थ तो तिथे ऍक्च्युली ऍडमिट झालेला आहे, त्याच्यावरती उपचार चालू आहेत आणि म्हणून इथे आपण आर्टिकलचा वापर केलेला नाही. कारण हॉस्पिटलचा वापर हा उपचार करण्यासाठी होतो, त्याच्यासाठी त्याचा इथे वाक्यात वापर झालेला दिसतो. पण जर आपण म्हटलं ही इज इन द हॉस्पिटल, तर इथे मे बी तो कोणाला तरी भेटायला गेला असेल किंवा वेगळ्या काही कारणासाठी गेला असेल, पण तो तिथे उपचारासाठी मात्र नाही गेलेला. आणखीन एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल बघूयात. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे, फोर्थ एक्झाम्पल. ही वॉज सेंट टू प्रिझन आफ्टर कन्व्हिक्शन. आता ही वॉज सेंट टू प्रिझन याचा अर्थ काय की तो एक आरोपी होता, एक गुन्हेगार होता आणि त्याला एक कैदी म्हणून या ठिकाणी जेलमध्ये पाठवण्यात आलेला आहे. पण जर आपण म्हटलं माय अंकल वेंट टू द प्रिझन, तर या वाक्याचा अर्थ असणार आहे की माझे जे काही काका आहेत ते तिथे एक कोणाला तरी भेटण्यासाठी किंवा इतर वेगळ्या कामासाठी गेलेले आहेत. आर्टिकल वापरल्यामुळे त्या जागेचं जे महत्व आहे ते कमी होतं. त्याच पर्टिक्युलर उद्देशाने, त्या हेतूने ती जागा तिथे वापरली नाही गेली असं त्याचं क्लिअरली मिनिंग असतं. म्हणून अशा ठिकाणी आर्टिकल्स वापरायचे की नाही हे आपल्याला विचारपूर्वक लक्षात ठेवावं लागतं. ओके, आपण जर म्हटलं माय अंकल वेंट टू द प्रिझन याचा अर्थ ते कैदी नाही आहेत, पण आपण जर असं म्हटलं माय अंकल वेंट टू प्रिझन तर याचा अर्थ असणार आहे की हे ऍक्च्युली एक क्रिमिनल असणार आहेत आणि ते आता कैदी आहेत. ओके, असा अर्थ पूर्णपणे बदलत असतो. इथे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते थोडक्यात वाचूयात आपण. वी गो टू टेम्पल ऑन मंडेज. आता इथे आपण जर वी गो टू द टेम्पल म्हटलं तर जे आपण पूजा करण्यासाठी जातोय त्याच्यापेक्षा वेगळ्या हेतूने तिथे गेलो असा अर्थ निघतो. आय गो टू बेड अर्ली. बेड हा झोपण्यासाठी असतो, ती जागा विशिष्ट असते, तिथे झोपण्याचंच काम होतं, म्हणून तिथे आर्टिकल दचा वापर नाही करायचा. पण आपण जर असं म्हटलं चाइल्ड, ओके, अ चाइल्ड वॉज जम्पिंग ऑन द बेड, तर इथे आपण जे द बेड वापरलेलं आहे हे योग्य आहे, कारण बेड हे काही जम्पिंग साठी म्हणजे उड्या मारण्यासाठी नसतो. त्यामुळे या ठिकाणी आपण त्या हेतूसाठी त्याचा वापर नाही केलेला, तर आर्टिकल त्याचा वापर करायचा. ठीक आहे, आय होप मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्हाला समजलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी नोट आहे इथे आपण जी ही लिस्ट दिलेली आहे नावांची, याच्या आधी मात्र आपल्याला आर्टिकल दचा वापर करायचा आहे. कोणकोणते शब्द आहेत? ऑफिस, सिनेमा, मूव्ही, थिएटर, पिक्चर, सर्कस, स्टेशन, बस स्टॉप, हे जे काही जागेची नावं आहेत इथे मात्र आपल्याला त्यांच्यासोबत आर्टिकल दचा वापर कंपल्सरी करायचा आहे. ओके, सगळ्या लिस्ट लिहून घ्या. इथे वरती जी नावं दिलेली आहेत ती सुद्धा लिहा. इथे आपल्याला आर्टिकल्स वापरायचे नाही, नो आर्टिकल.
ओके, आणि नोटमध्ये दिलेले हे जे काही शब्द आहेत हे सुद्धा लिहून घ्या नोट्समध्ये. आता आपण पुढचा पॉइंट बघूयात. ज्या हॉबीज, प्रोफेशन किंवा स्पोर्ट्सची नावं असतात तिथे आपल्याला आर्टिकल्सचा वापर करायचा नाही. ओके, डान्सिंग इज हर प्रोफेशन, इथे आपण त्या हॉबीबद्दल, त्या कलेबद्दल माहिती देत आहोत म्हणून इथे आर्टिकल वापरायचं नाही. पण आपण जर म्हटलं शी इज अ डान्सर तर हे वाक्य बरोबर असणार आहे. डान्सर हे ऍक्च्युली एक प्रोफेशनचं नाव असल्यासारखं आपण इथे वापरलेलं आहे. पण जर डान्सिंग, सिंगिंग, गार्डनिंग असे आपण जिरंट फॉर्म मध्ये जर या हॉबीज, प्रोफेशन किंवा स्पोर्ट्स बद्दल बोलणार असेल तर तिथे कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही. ओके, नेक्स्ट रूल आहे नेम ऑफ डिसीजेस. जे काही आजारांची नावं आहेत त्यांच्या आधी आर्टिकल्स वापरायचे नाहीत. द कॅन्सर इज अ ड्रेडेड डिसीज असं म्हटलं तर ते चुकीचं असेल. एड्स, आता हे सुद्धा एका आजाराचं नाव आहे, हे जरी शॉर्ट फॉर्म मध्ये असेल तरी देखील इथे आर्टिकल्स वापरायचे नाहीत. पण जे काही मिसल्स, मम्प्स, रिकॅट्स, प्लेग, फ्लू अशी जी काही नावं आहेत तिथे मात्र आर्टिकल द चा वापर होऊ शकतो. नाही केलं तरीही चालणार आहे, पण जर तिथे एरर डिटेक्शन मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे शब्द दिले असतील, द मिसेस, द मम्स, द रिकॅट्स, द प्लेग, द फ्लू, तर ते इनकरेक्ट आहे असं लिहू नका, ते बरोबरच असेल. नेक्स्ट रूल आहे जे आपण आहार घेत असतो, दिवसभरातले आपले जे आहार असतात त्या आहारांच्या नावाच्या आधी आर्टिकल्सचा वापर करायचा नाही. फॉर एक्झाम्पल द ब्रेकफास्ट, द डिनर, द लंच असं नाही म्हणायचं. पण जर आपण परत एकदा पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलणार असेल तर तिथे मात्र आपण आर्टिकल द चा वापर करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल द ब्रेकफास्ट वी हॅड इन रुपाली वॉज नाईस. तर इथे आपण जे द ब्रेकफास्ट म्हटलेलं आहे हे आपण त्या पर्टिक्युलर ब्रेकफास्ट बद्दल सांगताना वाक्यात आपल्याला रेफरन्स द्यायचा आहे, फक्त त्याचबद्दल आपल्याला बोलायचंय म्हणून इथे आपण जर आर्टिकल वापरलं तर ते फक्त दच असेल आणि ते योग्य असणार आहे. पण जनरल सेन्स मध्ये आय टेक ब्रेकफास्ट ॲट 8 AM म्हणजे मी रोज सकाळी 8 वाजता नाश्ता करतो, मग इथे द ब्रेकफास्ट म्हणणं चुकीचं आहे. त्यानंतर जे बॉडी पार्ट्स असतात त्यांच्या नावांच्या आधी आर्टिकल्सचा वापर करायचा नाही, कारण जर आपण त्यांच्यासोबत आर्टिकलचा वापर केला तर ते तिथे पॉझिटिव्ह केसमध्ये आहेत असं लक्षात येतं. ओके, आता आपण जर म्हटलं लिव्हर इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ ह्युमन बॉडी तर इथे फक्त हे एक जस्ट ऑर्गन आहे, त्याचं नाव आहे असं सांगितले म्हणून नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. नेक्स्ट आहे जे मोड्स ऑफ ट्रॅव्हल असतात तिथे आर्टिकल्सचा वापर करायचा नाही. आता जे मोड्स ऑफ ट्रॅव्हल म्हणजे काय, एअर, रोड, वॉटरवेज यांच्या आधी आपल्याला आर्टिकल्स वापरायचे नाही. आता नेक्स्ट रूल बघूयात. जे काही रिलेशन्सची नावं असतात, नात्यांची नावं, तिथे कोणतंच आर्टिकल नाही वापरायचं. ठीक आहे, पण तिथे आपण ती व्यक्ती माझी आहे असं आपण सांगत असतो, म्हणजे इथे जनरली आपण पॉझिटिव्ह सेन्समध्ये पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह सारखे हे शब्द वापरलेले असतात. आता आपण जर म्हटलं फादर विल गो टू दिल्ली टुमॉरो तर माझे वडील तिथे उद्या जाणार आहेत असा अर्थ निघतो. अ फादर म्हणजे कुणीतरी एक फादर असं होईल. ठीक आहे, अ फादर म्हटलं तर कोणीतरी एक असा अर्थ निघतो. आपण जर द फादर म्हटलं तर त्या विशिष्ट फादर बद्दल आपण बोलतोय असं लक्षात येतं. ठीक आहे, त्यामुळे आर्टिकल्स न वापरता जर तुम्ही फादर शब्द वापरला तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या वडिलांबद्दल बोलत आहात असा त्याचा अर्थ असतो. ओके, त्यानंतर काही फ्रेजेस आहेत जिथे आपल्याला आर्टिकल्सचा वापरच करायचा नाहीये. त्या सगळ्या फ्रेजेस लिहून घ्या. टू लूज हार्ट, टू सेट फूट, टू गिव्ह इयर, बाय डे, ॲट सनराईज, ॲट होम, लास्ट बट नॉट लिस्ट. इथे लास्ट बट नॉट द लिस्ट नाही म्हणायचं. टू कॅच फायर, टू सेंड वर्ड, इन हँड, बाय नेम, ॲट लास्ट. ॲट द लास्ट नसतं, ॲट लास्ट असंच आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे, इथे कुठलंच आर्टिकल येणार नाही. आता आणखीन काही फ्रेजेस आहेत जिथे आपल्याला आर्टिकल वापरत असताना काही विशेष काळजी घ्यावी लागेल. जसं की आपण इन समर किंवा इन विंटर म्हटलं तर तिथे आर्टिकल नाही वापरायचं, पण समर सीझन म्हणत असेल तर तिथे आर्टिकल द वापरायचं. एक तुम्हाला मी हिंट देते. आपण लँग्वेजच्या बाबतीत आर्टिकल्स वापरण्याचे जे नियम बघितले होते तो पार्ट एकदा बघा, म्हणजे तुम्हाला ही इथे जे काही फ्रेजेस दिलेले आहेत त्या व्यवस्थित समजतील. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा आता फ्रॉम बिगिनिंग टू एंड म्हणजे इथे आपण जनरल सेन्समध्ये बोलत आहोत त्यामुळे इथे आर्टिकल्सचा वापर नाही होते. पण जर आपण असं म्हटलं फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द डे टू द एंड ऑफ द डे तर इथे बिगिनिंग आणि एंडच्या आधी आपण आर्टिकल वापरतोय, पण त्याच्या
नंतर आपण ही सुरुवात कशाची आहे, तो शेवट कशाचा आहे हे सुद्धा मेन्शन केलंय. म्हणजे आपण जिथे एक्सप्लेन केलेल्या गोष्टी असतील त्या एक्सप्लेन फ्रेजेस मध्ये आपल्याला आर्टिकल्स वापरायचे आहेत आणि ते सगळीकडे आर्टिकल दच असेल. पण इन जनरल सेन्स मध्ये आपण बोलणार असेल तर त्या ठिकाणी मात्र आपण कुठलंच आर्टिकल वापरायचं नाही. ओके, या सगळ्या फ्रेजेस आहेत त्या सगळ्या तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. आपण सगळ्या काय आहेत ते वाचूयात. फ्रॉम राईट टू लेफ्ट, ॲट डॉन, ॲट मिडनाईट, ॲट नून, ॲट नाईट, ॲट डस्क, नेक्स्ट वीक, लास्ट वीक. इथे आपण आर्टिकल्स वापरणार नाही. पण आपल्याला म्हणायचं असेल कीप टू द लेफ्ट, ड्युरिंग द डे, इन द आफ्टरनून, इन द इव्हनिंग. थोडक्यात लक्षात घ्या, जिथे तुम्ही दिवसासंबंधी काहीतरी माहिती सांगताय तिथे इन प्रिपोजिशन वापरून पुढे ती टाइम फ्रेज मेन्शन करणार असेल तर दोघांच्या मध्ये आर्टिकल द वापरा. इन द आफ्टरनून, इन द इव्हनिंग, इन द नाईट, इन द मिडनाईट, इन द डॉन, अशा पद्धतीने तुम्ही हे शब्द वापरू शकता. त्यानंतर मग द नेक्स्ट क्वेश्चन, द लास्ट क्वेश्चन. आता हे जे नेक्स्ट आणि लास्ट आहे हे आपण संख्येबद्दल सांगत आहोत म्हणून इथे आर्टिकल्सचा वापर होत आहे. नेक्स्ट रूल आहे, काही नाउन्स आहेत जसे की कॅटल, जेंट्री, पीपल, यांच्या आधी आपल्याला आर्टिकल्स वापरायचं नाहीयेत जर हे आपण जनरल सेन्स मध्ये वापरत असेल तर, कारण हे ऍक्च्युली असतात प्लुरल. ठीक आहे, याबद्दल आपण नाउन या टॉपिक मध्ये डिटेलमध्ये डिस्कशन बघूयात. त्यानंतर इथे जो हा रूल दिलेला आहे फ्यू लिटिलच्या बाबतीत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. अ लिटिल आणि द लिटिल हे आपण अनकाउंटेबल नाउन साठी वापरत असतो, म्हणजे अनकाउंटेबल थिंग्स साठी आपण हे वापरत असतो. आणि फ्यू जे आहे, अ फ्यू किंवा द फ्यू, हे आपण काउंटेबल जे आपण ऍक्च्युली मोजू शकतो त्या वस्तूंसाठी वापरलेलं हे ऍडजेक्टिव्ह असतं. आणि त्याच्या आधी आर्टिकल्स वापरल्यामुळे वाक्यांचे अर्थ बदलत असतात. याबद्दल आपला जो सेकंड रूल होता त्यात आपण डिस्कशन केलेलं ते लेक्चर नक्की बघा. तर आर्टिकल्सच्या वापरासंबंधी एक लास्ट रूल राहिलेला आहे आपल्या या चॅप्टर मधला. यात जे काही पॉइंट्स सांगितलेले आहेत हे आपले ऑलरेडी डिस्कस करून झालेले आहेत. हा फक्त सी पॉइंट आहे, तो फक्त आपण डिटेलमध्ये बघूयात. जो पहिला पॉइंट आहे रूल 5 मधला, हा आपण ऑलरेडी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं जे काही आपलं लेक्चर आहे त्यात हे सगळं आपण डिस्कस केलेलं. म्हणजे जर आपण फक्त एकदाच आर्टिकलचा वापर केला असेल अँड या शब्दाच्या आधी तर जे काही आपण इथे नाउन्स वापरले ते दोन्ही व्यक्ती एकच आहे. पण जर आपण दोन्ही ठिकाणी दोन्ही नाउन्सच्या आधी सेपरेटली आर्टिकल्स मेन्शन केलेले असतील अँड या शब्दाच्या आधी आणि नंतर, तर तिथे मात्र जे आपण नाउन्स वापरलेत हे दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्तींसाठी आहे. ओके, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला आय बटन मध्ये प्रोव्हाइड करते. सेम तसंच आहे ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत सुद्धा. जर आपण फक्त एकाच ऍडजेक्टिव्हच्या आधी जर आर्टिकल वापरलं तर त्याचा अर्थ होतो की दोन्ही ऍडजेक्टिव्ह एकाच गोष्टीसाठी वापरलेत. पण जर आपण दोन आर्टिकल्स वापरले असतील दोन्ही ऍडजेक्टिव्हच्या आधी तर त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आता इथे एक्झाम्पल बघूयात आपण. शी इज वेअरिंग अ ब्लॅक अँड अ व्हाईट साडी. आता हे शक्य आहे का? एकच मुलगी एक काळ्या रंगाची आणि एक व्हाईट रंगाची साडी नेसू शकेल का? एकच साडी नेसणार ना एका वेळी, दोन साड्या एकत्र तर नेसू शकत नाही. म्हणजे इथे आपण जर दोन्ही ठिकाणी आर्टिकल्स वापरले तर याचा अर्थ आहे की ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, पण जर आपल्याला हे वाक्य करेक्ट करायचं असेल तर आपल्याला हे सेकंड आर्टिकल काढावं लागेल अँड नंतरचं एकदाच आपल्याला आर्टिकलचा वापर करावा लागेल. आपण जर म्हटलं शी इज वेअरिंग अ ब्लॅक अँड व्हाईट साडी, ही इज वेअरिंग अ ब्लॅक अँड व्हाईट शर्ट, तर याचा अर्थ असतो की त्यांनी एकच शर्ट घातलेला आहे पण त्यातली जी रंगसंगती आहे ती अशी ब्लॅक आणि व्हाईटचं मिक्सचर आहे अशा अर्थाने आपण ते वापरत असतो. जर एकदाच आर्टिकल वापरलं तर एकच गोष्ट, दोनदा आर्टिकल वापरले तर दोन वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण सांगितले असं आहे. हे आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मध्ये डिटेलमध्ये बघितलेलं होतं. आता हा जो थर्ड पॉइंट आहे हा फक्त आपण डिटेलमध्ये बघूयात. इफ देअर आर टू आर्टिकल्स बिफोर ऑर्डिनल्स यूज सिंग्युलर नाउन. ऑर्डिनल्स म्हणजे काय? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे जे आपण वापरत असतो ते संख्यांसाठी वापरलेले शब्द. आणि त्यांच्या इथे आपण जर दोन्ही वेळेस आर्टिकल्सचा वापर केलेला असेल अँडच्या आधी पण आणि नंतर पण, तर तिथे नाउन सिंग्युलर असेल पण वर्ब मात्र प्लुरल असणार आहे. ओके, आणि जर आपण एकदाच ते आर्टिकल वापरलं पण दोन वेगवेगळे ऑर्डिनल्स वापरले असतील तर तिथे जे नाउन वापरणार ते प्लुरल वापरायचं आणि व्हर्ब सुद्धा प्लुरल वापरायचं. दोन्ही केसेसमध्ये व्हर्ब प्लुरलच असणार आहे. फक्त जर तुम्ही अँडच्या आधी देखील द वापरताय आणि नंतर देखील द वापरताय एखाद्या ऑर्डिनल सोबत, तर तिथे नाउन मात्र कसा असला पाहिजे? सिंग्युलर. ओके, हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे. हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटसाठी सुद्धा तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. त्यामुळे हा जो पॉइंट आहे हा तुमच्या नोट्समध्ये नक्की इन्क्लूड करा.
आर्टिकल हा पूर्ण चॅप्टर आपल्या व्यवस्थित डिटेलमध्ये शिकवून झालेला आहे. आतापर्यंत आपण जे काही लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत ते सगळे एकदा सिक्वेन्सनी बघा. आता आपण प्रॅक्टिस सेशन्स चालू करणार आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेशन्सच्या आधी तुमच्या आधीचे जर काही पेंडिंग सेशन्स राहिले असतील तर ते सगळे बघून घ्या, नोट्स काढा, रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेशन्स इंटरेस्टिंग बनवता येतील आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. ठीक आहे, त्यामुळे अशाच पद्धतीने अभ्यास मात्र करत राहा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.